उच्चतर दृष्टिकोनातून कोणतीही वस्तू भौतिक नाही. प्रत्येक वस्तू आध्यात्मिक आहे. श्रीकृष्ण आध्यात्मिक आहेत आणि पदार्थ श्रीकृष्णांच्या शक्तीपैकी एक असल्यामुळे पदार्थही आध्यात्मिक आहे. श्रीकृष्ण हे पूर्णपणे आध्यात्मिक आहेत आणि आत्म्यापासून आत्मा येत असतो. तथापि जीव ह्या शक्तीचा दुरुपयोग करीत असल्यामुळे म्हणजे श्रीकृष्णांसाठी तिचा उपयोग न करता अन्य गोष्टींसाठी केल्यामुळे तिचे भौतिक रूपांतर होते आणि त्याला आपण पदार्थ म्हणतो. ह्या शक्तीचे पुन्हा आध्यात्मिकरण करणे हे या कृष्ण भावनामृत आंदोलनाचे प्रयोजन आहे. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या संपूर्ण जगाला पुन्हा आध्यात्मिक स्वरूप देणे हा आमचा हेतू आहे. अर्थात हे शक्य नसेलही, पण हाच आमचा आदर्श आहे. कमीत कमी वैयक्तिक स्तरावर जरी ही पूर्ण आध्यात्मिकरणाची पद्धत आत्मसात केली तर आपले जीवन परिपूर्ण बनेल. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की त्यांच्या भक्तांजवळ जे नाही ते त्यांना ते प्रदान करतात आणि जे त्यांच्याजवळ आहे त्यांचे रक्षण करतात. लोकांना हे म्हणायला फार आवडते की भगवंत त्याला मदत करतात. जो स्वतःला मदत करतो पण ते जाणवत नाहीत की स्वतःला मदत करणे म्हणजे स्वतःला श्रीकृष्णाच्या संरक्षणाखाली ठेवणे. जर एखादा विचार करीत असेल, मी स्वतःला मदत करू शकतो, मी स्वतः माझे रक्षण करू शकतो, तर तो तसे मूर्खपणे विचार करीत आहे. जोपर्यंत माझे बोट माझ्या शरीराशी जोडले आहे तोपर्यंत ते उपयोगी आहे आणि त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मी हजारो डॉलर्स खर्च करू शकतो. परंतु हे बोट जर तोडून टाकले तर ते निरुपयोगी बनते आणि त्याला फेकून देण्यात येते. अशाच प्रकारे आपण श्रीकृष्णाचे अंश आहोत आणि स्वतःला मदत करणे म्हणजे स्वतःला त्याचा अंश म्हणून आपल्या सुयोग्य स्थितीत ठेवणे होय. अन्यथा आपण फेकून दिले जाण्यास पात्र आहोत. बोट जेव्हा हाताशी योग्य प्रकारे जोडलेले असते आणि संपूर्ण शरीराच्या वतीने कार्य करीत असेल तेव्हाच ते स्वतःच मदत करू शकते. जर बोट असा विचार करेल, मी शरीरापासून वेगळा होईन आणि केवळ स्वतःला सहाय्य करेन, तर त्या बोटाला फेकून दिले जाईल आणि ते बोट मरून जाईल. ज्या क्षणी आपण विचार करतो, मी श्रीकृष्णांपासून स्वतंत्रपणे जीवन जगेन, त्या क्षणी आपल्या आध्यात्मिक मृत्यू झालेला असतो आणि ज्यावेळी आपण श्रीकृष्णांचे अंश म्हणून त्यांच्या सेवेत युक्त होतो तेव्हा ते आपले आध्यात्मिक जीवन होय. त्यामुळे स्वतःला मदत करणे म्हणजे स्वतःच्या वास्तविक स्थितीचे ज्ञान करून घेणे आणि त्यानुसार कार्य करणे होय. आपल्या स्थितीला जाणून न घेता आपण स्वतःला मदत करणे शक्य नाही. सेवा म्हणजे क्रियाशीलता, कारण आपण कोणाची तरी सेवा करतो. जेव्हा आपण कार्यरत असतो तेव्हा आम्ही श्रीकृष्णाची सेवा करतो. तेव्हा आम्ही कृष्ण भावनेचा प्रचार करतो किंवा भोजन बनवतो किंवा मंदिराची स्वच्छता करतो किंवा श्रीकृष्णासंबंधी ग्रंथ वितरण करतो किंवा त्यांच्यासंबंधी लेखन करतो किंवा त्यांना अर्पण करण्यात येणारे अन्नपदार्थ बनवण्यासाठी खाद्यसामग्रीची खरेदी करतो. सेवा करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. श्रीकृष्णांना सहाय्य करणे म्हणजे त्यांच्यासाठी कर्म करणे होय. एका ठिकाणी बसून कृत्रिमपणे ध्यान करणे नव्हे.
कृष्ण भावनामृत म्हणजे क्रियाशीलता. जी काही संपत्ती आपल्याकडे आहे तिचा विनियोग श्रीकृष्णासाठी केला पाहिजे. भक्तियोगाची ही पद्धत आहे. श्रीकृष्णाने आपल्याला मन दिलेले आहे आणि ह्या मनाचा उपयोग श्रीकृष्णासंबंधित विचार करण्यास केला पाहिजे. आपल्याला हात देण्यात आलेले आहेत आणि त्यांचा उपयोग मंदिराची सफाई करण्यासाठी किंवा श्रीकृष्णांकरिता भोजन बनवण्यासाठीच केला पाहिजे. आपल्याला पाय देण्यात आले आहेत आणि त्यांचा वापर श्रीकृष्णाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी केला पाहिजे. आपल्याला नाक देण्यात आलेले आहे आणि त्याचा उपयोग भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या फुलांचा सुगंध घेण्यासाठी केला पाहिजे. भक्तियोगाच्या पद्धतीद्वारे आपण सर्व इंद्रियांना श्रीकृष्णाच्या सेवेत युक्त करू शकतो आणि अशा प्रकारे इंद्रियांना आध्यात्मिक बनवले जाते. भगवद्गीतेमध्ये अर्जुन कर्म करण्यास नकार देत होता आणि श्रीकृष्ण त्याला कर्म करण्यास प्रेरित करत होते. संपूर्ण भगवद्गीता ही कार्य करण्यास, कृष्ण भावनेमध्ये युक्त होण्यास, श्रीकृष्णांच्या वतीने कर्म करण्यास एक प्रेरणा आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला कधीच असे सांगत नाहीत, प्रिय सखा अर्जुन, या युद्धाची तू चिंता करू नकोस, केवळ खाली बस आणि माझ्यावर ध्यान कर. हा भगवद्गीतेचा संदेश नाही. आपण साऱ्या कर्मापासून नव्हे तर केवळ त्याच कर्मापासून अलिप्त राहिले पाहिजे जे आपल्या कृष्ण भावनेमध्ये व्यत्यय आणतात. ध्यानधारणा म्हणजे सर्व अर्थहीन कार्यकलाप थांबवणे. जे कृष्ण भावनेमध्ये प्रगत झालेले असतात ते सतत श्रीकृष्णासाठी कार्य करीत असतात. एक माता आपल्या उपद्व्यापी मुलालाच केवळ एक ठिकाणी बसून काहीही न करण्यास सांगते. जर मूल काहीही न करता आईला त्रास देत असेल तर आई म्हणते, प्रिय बाळ, इथे फक्त बसून राहा आणि शांत हो. पण जर मूल चांगल्या प्रकारे कार्य करीत असेल तर माता म्हणते, प्रिय बाळ, कृपया तू मला हे करण्यासाठी मदत करशील का? तू तिथे जाऊन ते करशील का? एका ठिकाणी स्थिर बसून राहणे हे त्याच्यासाठी आहे ज्यांना बुद्धिचातुर्याने कार्य कसे करावे हे कळत नाही. जोपर्यंत मूल एका ठिकाणी बसून राहते तोपर्यंत ते कोणताही उपद्व्याप करीत नाही. स्थिर बसून राहणे म्हणजे अर्थहीन गोष्टींना नकार देणे. ती सकारात्मक क्रिया नव्हे. निषेधामध्ये जीवन असू शकत नाही. सकारात्मक कार्यांना जीवन बनते आणि सकारात्मक कर्म हाच भगवद्गीतेचा संदेश आहे. आध्यात्मिक जीवन म्हणजे हे करू नका असे नाही. आध्यात्मिक जीवन हे करा असे आहे. योग्यपणे कार्य करण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी करता कामा नये हे जाणले पाहिजे. म्हणून काही कार्यांना प्रतिबंध आहे. तथापि संपूर्ण भगवद्गीता म्हणजे करा अशीच आहे. श्रीकृष्ण सांगतात, माझ्याकरता युद्ध कर. भगवद्गीतेच्या प्रारंभी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, मी युद्ध करणार नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, कुतुस्तत्वा कश्मलमिंदम विषम्ये समुपस्थितितम अनार्यजुष्टम अस्वर्गयम अकीर्तिकरम अर्जुन. हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला ह्या गोष्टी मुळी शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्या त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात. श्रीकृष्ण अर्जुनाला सरळ सांगतात की तो एखाद्या अनार्याप्रमाणे बोलत आहे, म्हणजे ज्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान नाही तो. तर कृष्ण भावना म्हणजे आळशीपणे बसून राहणे नव्हे,
श्रीकृष्ण स्वतः आरशासारखे बसून राहत नाहीत. त्यांच्या सर्व लीला कार्यकल्पांनी भरगच्च आहेत. जेव्हा आपण आध्यात्मिक जगात जाऊ तेव्हा आपल्याला दिसेल की श्रीकृष्ण सतत नृत्य करण्यामध्ये, भोजन ग्रहण करण्यामध्ये किंवा आनंद उपयोग करण्यामध्ये व्यस्त असतात. ते खाली बसून ध्यान करीत नाहीत. गोपींना ध्यान धारणा केल्याचा कुठे संबंध आढळतो? श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी बसून ध्यान केले होते का? नाही. ते तर सतत नृत्य करत आणि हरे कृष्ण जप करीत होते. आत्मा हा निसर्गाचा क्रियाशील आहे. त्यामुळे भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात श्रीकृष्णाने सांख्ययोग पद्धतीची रूपरेखा सांगितल्यावर अर्जुन उघडपणे म्हणाला. तर आजचा भाग आपण इथेच थांबवूया आणि लवकरच पुढचा भाग तुमच्या भेटीला येईल. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी टाकलेले नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय श्रीकृष्ण.